सन 1941 या सालामध्ये धोंडीराम पाटील नावाचा एक महादेवाचा निस्सीम भक्त राहत होता. परिस्थिती फार गरिबीची बाबा, परिस्थिती अत्यंत गरिबीची. आई बापाला वाटलं की आपलं लेकरू उपवर झालं म्हणून त्याचं लग्न लावून दिलं. 1942-43 साल आलं आणि या 43 सालामध्ये या धोंडीराम पाटलाच्या आईचं निधन झालं. धोंडीराम पाटलाची ती माई, त्याची आई महाराज या कुटुंबाला सोडून गेली. जशी आपली पत्नी सोडून गेली तसं या धोंडीराम पाटलाच्या बापानं हातपाय टेकले, जागेवरती बसून राहिला. काही खाईना, त्याला करमेना, उदास झालाय. पण आता 1944 सालामध्ये मात्र ते बापाचंही छत्र हरपलं. आई गेली, बाप गेला. आता पाठीमाग बायकोशिवाय कुणी उरलं नव्हतं. बायकोशिवाय कुणी उरलं नाही. माग बायको होती, त्यांना एक कन्यारत्न झालं. 1944 सालामध्ये मुलगी झाली आणि या 1944 सालामध्ये ती मुलगी आता हळूहळू वाढू लागली. अहो, मुलगी वर्षाची होती, पुन्हा दुसरी मुलगी झाली. परिस्थिती इतकी गरिबीची. जर सकाळी काही खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत. संध्याकाळी काय खाल्लं तर सकाळी काय खावं याची पंचायत. महाराज, गरिबी इतकी वाईट असते ना की गरिबी ज्याच्यावर आली आहे, गरिबीतून ज्यानं दिवस काढलेत ना त्याला खरं कळेल की गरिबी काय असते. अहो, तुमच्या खिशामध्ये जर लाख रुपये असतील ना, तुमच्या खिशात जर लाख असतील तर तुम्हाला लाख देणारे लाख भेटतील. तुमच्या खिशात आजी लाख असले तर तुम्हाला लाख देणारे लाख भेटतील हो. पण तुमच्या खिशात जर रुपया नसला ना, ते लाख असणारे सुद्धा खिसा दडवतील, तुम्हाला तुमच्या जवळून निघून जातील, पण 1 रुपया सुद्धा देणार नाही. याला गरिबी म्हणतात. या धोंडीराम पाटलानं सकाळी सकाळी उठावं, ते फावडं घ्यावं, टिकावं घ्यावा, तो खांद्यावरती टाकावा आणि खांद्यावरती टाकून याच्या त्याच्या दारामध्ये जावं. मालक काहीतरी काम द्याल का? मालक काहीतरी काम द्याल का? पण महाराज, प्रत्येकावरती तीच वेळ होती. सगळ्यांवरती ती उपासमारीची वेळ. पाहता पाहता 3 मुली झाल्या. 3 मुलींच्या पाठी 1 मुलगा झाला. हा प्रपंचाची वेल आता हळूहळू वाढू लागली. अहो, काही गरज नसताना देवानं गाठ बांधून दिली. त्या माईच्या पोटात तुटायचं. अरे, माझ्या लेकरांना अंगभर कपडा नाही देऊ शकत, पण माझ्या लेकरांना पोटभर अन्न सुद्धा मला देता येईल. धोंडीराम पाटील विचार करू लागला. आपल्या पत्नीला म्हणतोय, अगं, कोणत्या जन्माचं पाप घडलं आणि हे दिवस माझ्या वाटेला आलं. देवाला धोंडीराम पाटील विनंती करतोय, देवा, ए देवा, अरे काय पाप झालं असेल ते माझ्या वाटेला येऊ दे रे. अरे काय पाप झालं असेल ते मला भोगायची ताकद दे. पण देवा, माझ्या या लहान लहान लेकरांना कशा पायी तू उपाशी ठेवतोय? देवा, अरे मला उपाशी ठेव, पण माझ्या लेकरांना पोटभर मिळू दे रे. या धोंडीराम पाटलानं फाटलेलं धोतर आहे, त्या धोतराला गाठी बांधाव्या आणि तेच धोतर घालावं. सदराही फाटलाय, ऊन लागून अंग असं काळं पडलंय, काळं ढेकळासारखं पडलंय ते अंग. बघा, 1947 साल आहे. या 1947 सालामध्ये धोंडीराम पाटलानं आपली थोडीशी जमीन होती. ती थोडीशी जमीन गावच्या पाटलाकडे गेला आणि गावच्या पाटलाला सांगू लागला, पाटील, माझी लहान लहान लेकरं पाटील माझ्या डोळ्यासमोर उपाशी मरतात. पाटील, ही जमीन तुमच्याकडे गहाण ठेवायला घ्या
आणि मला थोडस पैक द्या. पाटील गहाण ठेवावं एवढी जमीन. पाटलानं जमीन गहाण ठेवून घेतली आणि थोडं पैक याच्या हातामध्ये दिला. तळ्याचं पाणी आटतंय, तळ्याचं पाणी आटतंय. पैसा किती दिवस पुरणार? हळूहळू हळूहळू तो पैसा संपत चालला होता. पाटलानं त्या जमिनीची परतफेड ती मुद्दल दिली नाही. या धोंडीराम पाटलाकडून त्या गावच्या पाटलाला पैक गेलं नाही. पाटलानं ती जमीन स्वतःची करून घेतली. आता मात्र हात टेकलं. धोंडीराम पाटील याच्या त्याच्या दारामध्ये जाऊ लागला. मालक, ओ मालक, काहीतरी काम द्या ना. अहो माझी लेकरं घरी उपाशी आहेत हो. नाही काय काम देता आलं? तुमच्या घरामध्ये जर काही शिळपाकं उरलं असेल तर माझ्या लेकरांना द्या खायला. माझी लेकरं उपाशी आहेत हो घरी. कुणीतरी टोपल्यामध्ये उरलेली शिळी कडक झालेली निवार झालेली भाकर त्याच्या हातामध्ये द्यावी. धोंडीराम पाटलानं ती निवार झालेली शिळी झालेली भाकर आपल्या धोत्राच्या सोग्यामध्ये बांधावी आणि कडक ती निवार झालेली भाकर आपल्या पत्नीकडे आणून द्यावी. लहान लहान लेकरं धोंडीराम पाटील घरी गेला की पळत पळत यायची. बा, ए बा, बा फार भूक लागली र, काही खायला आणलंस का र तू? ए बा काहीतरी खायला देणार. ह्याच्या पोटामध्ये आग उठायची. त्याच्या पत्नीनं ती शिळी आणलेली भाकर जर्मलच्या ताटलीमध्ये भिजायला घालावी, पाण्यामध्ये भिजायला घालावी. भाकर भिजली की त्याला हळद लावावं, मीठ लावावं आणि ती चुरून या लहान लहान लेकरांसमोर ते ताट ठेवावं. लहान लहान लेकरं ती चार चार घास खाऊन झोपायची. याला गरिबी म्हणतात. चार चार घास ते लेकरं खाऊन झोपायचे. धोंडीराम पाटलाच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. अरे माझ्या लेकरांना मी अंगभर कपडा नाही देऊ शकत, पण माझ्या लेकरांना पोटभर अन्न मिळालं पाहिजे. या शोधामध्ये धोंडीराम पाटील रात्री पाणी पिऊन झोपायचा. दिवसाच्या आत उठायचा, आंघोळ करायचा, ते फावडा घ्यायचा, टिकाव घ्यायचा, खांद्यावरती टाकायचा आणि याच्या त्याच्या दारामध्ये काम मागत फिरायचा. ह्याच्या त्याच्या दारामध्ये काम मागत फिरायचा. त्याची पत्नी विचार करते, आपल्या मालकाला नाही काम मिळालं, कमीत कमी आपण जाऊन बघावं आपल्याला काही काम मिळते का. या धोंडीराम पाटलाची बायको सुद्धा आता घराबाहेर पडली आहे. पाटलाच्या दारामध्ये जाती, याच्या त्याच्या दारामध्ये जाती. ओ मालकीनबाई, मालकीनबाई, ओ पाटलीनबाई, अहो लहान लेकरं आहेत हो घरी माझी, त्यांना काहीतरी खायला हवं. अहो सांगाल ते काम करेल. मालकीनबाई तुमची भांडी घासते. मालकीनबाई हवं असतील तर तुमची कपडे धुवून देते. मालकीनबाई घरातला कचरा काढून देते. हो मालकीनबाई, पण माझ्या लेकरांना पोट भरेल इतकं खायला द्या. आम्हाला पैक नको, पण माझ्या लेकरांचं पोट भरावं म्हणून काहीतरी अन्न द्या. महाराज, गरीबाला जवळ नाही करत कोण. गरीबाला फक्त देव जवळ करतो. गरीबाला फक्त देव जवळ करतो. या पाटलीनबाईनं म्हणावं, आली त्या पावली चालती हो इथून, तुला काही काम बिम भेटणार. महाराज, हा धोंडीराम पाटील विचार करतोय, आता बघता बघता दिवाळीचा सण आलाय. 1949 सालामध्ये बघता बघता दिवाळीचा सण आला. धोंडीराम पाटलानं मनामध्ये निश्चय केला, अरे वर्षभर तर माझ्या लेकरांना गोड घास खायला मिळतच नाही. अरे वर्षभर माझ्या लेकराला गोड घास खायला नाही मिळत, पण कमीत कमी दिवाळी दिवशी तरी 4 गोड घास माझ्या लेकरांना मिळावे. आता काम भेटल्या बगर मी माघारीच येणार नाही. माझ्या लेकरांना काहीतरी पोट भरायला मिळालं पाहिजे. धोंडीराम पाटलानं निश्चय केला. फावडा उचलला, ते टिका उचलला, खांद्यावरती घेतला, वारण्याच्या खोऱ्यामध्ये फिरू लागला, दारोदार जाऊ लागला. पण नशीब बघा, नियती बघा, दिवस मावळतीला चालला. दिवस जसा जसा मावळतीला चालला तसे या धोंडीराम पाटलाचे आता हातपाय गळू लागले. अरे देवा, देवा, अरे कुठल्या चुकीची शिक्षा देतोय? अरे कुठली परीक्षा बघतोय?
आता अंधार पडला, आता नाईलाज झाला. अरे दिवसभर काही काम नाही मिळालं, पण घरी गेल्याबरोबर माझी लहान लहान लेकरं माझ्या जवळ येतील, त्यांना खायला काहीतरी नेलं पाहिजे. एक जणाच्या घरामध्ये गेला, दादा ओ दादा, काही तुमच्या घरामध्ये शिळं पाकं उरलं असलं तर द्या की माझ्या लहान लेकरांना खायला. अहो घरी माझे लहान लेकरं उपाशी येतो. त्या दादाने सांगितलं आमच्या घरामध्ये काही उरलं नाही, पण शिळा भात उरलाय, त्याला वास लागलाय. तो विटलेला भात तुझी लेकरं खातील का? कोपऱ्यामध्ये भात ठेवलेला होता. धोंडीराम पाटलाचा नाईलाज झाला. धोंडीराम पाटलाने तो भात घेतला, सोग्यामध्ये बांधलाय धोत्राच्या, आणि आपल्या घराच्या वाटेने वाटचाल करतोय. डोळ्यामधून नश्रूच्या धारा वाहतात. अरे वास लागलेला भात आहे, कसा नेऊ माझ्या लेकरांपुढे? अरे वास लागलेला भात माझ्या लेकरांना कसा खायला देऊ? पण या पोटाच्या आगी पुढे काय करणार? जसा दारामध्ये गेला, ती 3 लहान लहान लेकरं आपल्या बाकडे पळत आली. बा हे बा, अरे लई भूक लागली, काय खायला आणलंस करा बा? धोंडीराम पाटलाचा नाईलाज झाला. तो वास लागलेला भात या लहान लहान लेकरांपुढे दिला, त्या जर्मलच्या ताटलीमध्ये टाकला. त्या लहान लहान लेकरांना भाताचा वास नाही घेतला मावशी, तो भात खायला चालू केला. तो भात खायला चालू केला. याला गरिबी म्हणतात, याला गरिबी म्हणतात. गरिबी फार वाईट असते, गरिबी फार वाईट असते. धोंडीराम पाटलाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा उभ्या. आपल्या पत्नीला सांगतोय, अगं फार मोठं पाप झालंय माझ्याकडून. तुला लग्न झालं त्या दिवशी वचन दिलं होतं, लग्न झालं त्या दिवशी तुला वचन दिलं की सुखामध्ये ठेवेल, पण माझ्याकडून नाही ग तुला सुख मिळालं, माझ्याकडून तुला सुख नाही मिळालं. अगं तुला अंगाला साडी नाही देऊ शकलो, माझ्या लेकरांना अंगाला कपडा नाही देऊ शकलो, पण माझ्या लेकरांना तुला मला पोटभर देता येईना. त्याची पत्नी सांगते, मालक ओ मालक, सुखामध्ये जर ती पत्नी पतीला साथ देऊ शकते मालक, तर दुःखामध्ये सुद्धा मी तुम्हाला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे मालक. असं बोलू नका. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे. दोघं नवरा बायको आता कामाच्या आशेनं घराबाहेर पडले. संध्याकाळच्या सुमाराला त्या धोंडीराम पाटलाच्या पत्नीनं कुठून तरी शिळं पाक तुकडं आणलं, पाण्यामध्ये भिजायला घातलं, आणि ते शिळं तुकडं लहान लहान लेकरांना चुरून खायला दिलं. जसं ते ताट समोर आलं, सगळ्यात मोठी मुलगी होती. त्या मोठ्या मुलीनं काय केलं, 2 घास खाल्लं, पण 1 मूठ हातामध्ये भरली आणि ती मूठ पाठीमागं दडवली. जशी ती मूठ भरून पाठीमागं दडवली ना, आईनं पाहिलं, तिच्या माईनं पाहिलं, आणि फार राग आला. ती माई जवळ गेली, तिच्या गालामध्ये 2 झापडी दिल्या. अगं किती स्वार्थी झालीस ग तू, किती स्वार्थी झालीस. तुझं पोट भरलं, तुला संध्याकाळी सुद्धा खायला मिळावं म्हणून मूठ पाठीमागं दडवते, तुझे लहान लहान भावंड उपाशी. महाराज त्या लेकीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा उभ्या राहिल्या. ती सांगते, माय हे माय, अगं ही भरलेली मूठ माझ्या करता नाही ग, अगं माय ही भरलेली मूठ माझ्या करता नाही ग माय. मी माझ्या डोळ्यानं बघते ग, मी माझ्या डोळ्यानं बघते. माझा बाप सकाळी पाणी पिऊन घराच्या बाहेर जातोय ग माय, आणि संध्याकाळी येऊन सुद्धा पाणी पिऊनच झोपतोय माय. ही भरलेली मूठ माझ्या करता नाही ग, ही भरलेली मूठ माझ्या बा करता. महाराज हे 2 शब्द त्या माईने ऐकले. आपल्या लेकीला हृदयाशी कवटाळून ढसा रडू लागली. एका लेकीचं बापावरती फार प्रेम असतं, एका मुलीच्या बापावरती फार प्रेम असतं. त्या प्रेमाला कशाची उपमाच देता येत नाही.
ती मुलगी म्हणते, माय अगं ही भरलेली मूठ ना माझ्या बाला राहू दे, बघ ही माझी भरलेली मूठ माझ्या बाला राहू दे. महाराज लेकर खाऊन झोपी गेले. संध्याकाळी तिचा बाल आहे आणि ही माय बाला सांगते, मालक आज ह्या हातानं मालक माझ्या लेकीच्या तोंडामध्ये 2 झापडी मारल्या. मालक माझ्या लेकीनं मूठभर तुमच्यासाठी ठेवले. मालक ते 2 घास खाऊन घ्या. त्या बानं ते 2 घास खायला घेतले. तोंडापर्यंत घास नेला पण डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा उभ्या राहिल्या. झोपलेली लेक होती तिच्या उशाला जाऊन रडू लागलाय. तो बाप आहे, तो बाप आहे. महाराज हा बाप रडतोय. अगं कोणत्या जन्माचं पाप घडलंय काही कळना बघ. कोणत्या जन्माचं पाप घडलंय माझ्या लेकरांना पोटभर अन्न देता येईना. बघता बघता महाशिवरात्र जवळ आली. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी हा विचार करतो, आई ही जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आता जगायचं नाही, आता जगायचं नाही. उद्याचा सूर्य आपण बघायचा नाही. अगं डोळ्यासमोर ही लहान लहान लेकरं उपाशी मरतात. ऐक आता उद्याचा सूर्य आपण बघायचा नाही. मी माझ्या पोटाला दगड बांधतो, तुझ्या पोटाला दगड बांधतो. 2 लेकरांना मी कडेवर घेतो, एका लेकराला तू कडेवर घे. वारण्याच्या डोहामध्ये उद्या पहाटे आपण जीव देऊया. काय या जगण्याला अर्थ आहे? आता जगायचं नाही. महाराज रात्री 12 वाजता यानं विचार केला. त्या पत्नीने सांगितलं, मालक ज्या लेकरांना आपण जन्म दिलाय मालक आपल्या हाताने कसं त्यांना मारायचं मालक. माझी लेकर अन्न अन्न करून तशी मरताय. नाही जगायचं आता, आता नाही जगायचं. दोंडीराम पाटील एका खांबाला टेकून बसलाय. त्या छतामधून सगळं आकाश दिसतंय. धोंडीराम पाटलाची पत्नी लेकरांच्या उशाला जाऊन बसली. लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवतीये. उद्या माझ्या लेकरांना सूर्य बघायला मिळणार नाही. उद्याचा दिवस आम्ही बघणार नाही. लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवती. बसल्या बसल्या या धोंडीराम पाटलाला झोप लागली आणि जसा डोळा लागला तसे या धोंडीराम पाटलाच्या स्वप्नामध्ये 7.5-8 फूट उंचीचा माणूस आला. ज्याच्या पायामध्ये कातडी जोडे, ज्याच्या डोक्यामध्ये जरीचा फेटा आहे, ज्याच्या हातामध्ये काठी आहे, ज्याच्या कपाळाला बंडारा लावलाय, असा माझा मामा त्याच्या स्वप्नामध्ये गेला आणि सांगतोय, धोंड्या रांडाच्या अरे कुणाच्या जीवावरती ओझं टाकून वारण्याच्या डोहाकडे चाललाय. या कलियुगामध्ये बाळू धनगर जिवंत असताना तुला का वारण्याच्या डोहाकडे जावं लागतंय? अरे माझ्याकडे ये. तुझ्या परिस्थितीच्या मुस्कटात जर नाही पायतान मारलं तर जगामध्ये बाळू धनगर नाव सांगणार नाही. मी महाराज जसं स्वप्न पडलं खटकन जाग आली. दोंडीराम पाटील पत्नीला सांगतोय, अगं आता स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक 7-8 फूट उंचीचा माणूस आलाय. म्हणतोय मी बाळू धनगर आहे आणि या कलियुगामध्ये बाळू धनगर जिवंत असताना तुला का जीव द्यावा लागतोय? माझ्याकडे ये. तुझ्या परिस्थितीच्या मुस्कटात पायतान मारतो मी. त्याची पत्नी सांगते, मालक मालक आज मरायचं तर उद्या मरू. मालक जा आणि त्या बाळू धनगराला शोधा. मालक महाशिवरात्रीचा दिवस होता. या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पाणी पिऊन दोंडीराम पाटील 10 रुपये जवळ घेऊन आता बाळू मामाला शोधायला निघालाय. कापशीला जाणारी बस पकडली आणि लोकांना विचारू लागला, अरे सांगा ना मला बाळू धनगर कुठे राहतो? सांगा ना मला तो बाळू धनगर नेमका कुठे भेटेल? लोकांनी बोट दाखवलं मामाच्या तळाकडे. जा आणि तिथे तुला बाळू धनगर मिळेल. हा धोंडीराम पाटील सूर्यास्ताच्या वेळेला माझ्या मामाच्या तळावरती आला. जसा माझ्या मामाच्या तळावरती आला, मामा बाजावरती बसलेले. माझ्या मामाने हाक मारली, ए धोंड्या अरे तिकडे का म्हणून उभा राहिलाय? ये लेका जवळ ये. महाराज हा धोंडीराम पाटील मामाच्या चरणावरती जाऊन त्यानं नतमस्तक झालाय. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहतात पण काही सांगताच आलं नाही. सांगण्याची हिंमत झाली नाही. संध्याकाळी आरती झाली. आता
महाप्रसादाला बसायचंय, मामाना जवळ बसायला घेतलं, पक्वान्नाचं ताट आलंय, एक घास म्हणून तोंडाजवळ नेला, पण मनात विचार करतोय आज मी जेवायला बसलोय, पण घरी माझी लहान लहान लेकरं उपाशी आहे, कसं खाऊ मी? पण मामानं सांगितलं मुकाट्यानं खाऊन घे. मामाचा आदेश म्हणून खावं लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती झाली, आरती घेऊन महाप्रसाद झाला, आता माघारी निघायचंय, पण मामा काही बोले ना, आणि धोंडीबानं सुद्धा काही सांगितलं नाही. या धोंडीरामानं सुद्धा काही सांगितलं नाही. मामानं वाट खर्चीला पैक दिलं आणि धोंडीराम पाटील आता गावाला आलाय, चालत चालत घराकडे चाललाय, मनामध्ये विचार करतो आता उद्याचा सूर्य आम्ही बघायचा नाही, आता उद्याचा सूर्य आम्ही बघणार नाही. मामाकडे गेलो, पण काही सांगण्याचं धाडस नाही झालं. आता उद्याचा सूर्य पण बघायचा नाही. अरे घरी जर गेला तर कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसलेली माझी बायको असते. अरे लेकरं भूक भूक करून कुठेतरी झोपलेली पडलेली असते. आता उद्याचा सूर्य नाही बघायचा. पण बघा, जसा घराजवळ आला, ती लहान लहान लेकरं होती ना, ती लहान लहान लेकरं अंगणामध्ये खेळत होती, आणि पत्नी दरवाजाला हात लावून याची वाट पाहत. जसा धोंडीराम पाटला जवळ आलेलं पाहिलं, तशी ती पत्नी म्हणती, मालक मालक हात धुवून घ्या, तुम्हाला जेवायला वाढते. धोंडीराम पाटील पळत पळत गेला, आपल्या पत्नीला हलवला. ग काय, आपल्या घरामध्ये एक तांदळाचा दाना नाही, आणि तू सांगती मालक जेवायला वाढते? अगं कुठून आलं, अगं आलं कुठून? त्यावेळी त्याची पत्नी उत्तर देते, मालक काल मालक सूर्यास्ताच्या वेळेला मालक तुमचा हा मैत्र आला होता, मालक तुमचा कुणीतरी एक मैत्र आला होता, आणि काल त्यानं सूर्यास्ताच्या वेळेला मालक आयुष्यभर पुरेल इतकं देऊन गेलाय मालक. त्यामुळे या धोंडीराम पाटलाच्या लक्षात आलं, काल सूर्यास्ताच्या वेळेला मी माझ्या मामाच्या तळावरती गेलो होतो, माझा मैत्र दुसरा तिसरा कुणी नाही, तोच माझा बाळू मामा माझ्या घरी आला, आणि त्याच माझ्या मामानं आम्हाला आयुष्यभर पुरेल इतकं देऊन गेला, आयुष्यभर पुरेल इतकं देऊन गेला.